थोडा पुढं आलतो आई साहेबांनी आम्हाला पोहे आणल्या. बबलू शेट लिंबू घ्यावं पटक्यास. काय कमी याच्यात आलतो जार भरायला मी आणि बबलू शेट. जार आपला भरलाय पण विषय असा आहे सहज गाडीकडे लक्ष गेलं गाडीची काय रिम झाली अशी असते होय कुठं. बबलू शेट म्हणते 50 रुपये दे गाडी धुवून आणतो. म्हटलं गाडी धुवायला पैसे नाही देणार तुला जायचंय तर गाडी धुवून आण तुझ्या हाताने धु. लगेच गाडी बसलाय ए उतर बरं घे चल थोडी थोडी दामानी. मित्रांनो आपण जिरे मोहरी हळद आलं लसूण मिरची मीठ आणि तेल घेतलेलं आहे. हे मोबाईल आहे हो बयाचा मोबाईल आहे कॉलेजला गेला आहे त्याची पॉवर बँक आलेली आहे पार्सल रिपेअरला दिली ती एकदा यातनीच खराब आली ती. बघू आता मसाला केल्यावर पुढचं नियोजन. पार्सलवाला बी आलाय चल मेरे पार्सल वाले हो आहे ना मोबाईल. तर मसाला परफेक्ट चाललंय आपलं पत्या खोल पार्सल चल. काय आलंय पॉवर बँक आहे ना मला डायरेक्ट बॉक्सच्या आतमध्ये दिसतं तुला माहित असेल. तर मित्रांनो बघू शकता बयाशेटची पॉवर बँक 20,000 mAh ची बॅटरी आलेली आहे. फोन पण चार्जिंगला लागलाय. आता काय बाय ऐकत नाही परीक्षा एकदा संपल्यानंतर संगच होणार आहे मोबाईलवर. तर मित्रांनो असं आहे आता पटत बघायला लागेल माझ्यात तार आहे 2 सेटला घेऊन चालू गली खायला. इतके दिवस तुम्हीच खाल्लं एकच खाल्ला एक दुसरा आहे. अरे यार फोन नको बोल बाल्या जेव म्हणे तो तिकडं काय बघतोय. दिवसातून मेला गुज्जर तर मित्रांनो बंधून मी आलतो आपल्या डवंदाजींच्या दुकाना शेजारी शिंदेचं दुकान आहे इथं ब्लॅक टी घेऊन आलतो सगळ्यांना. ओके चला बघू आता हॉटेलवर जाऊन पुढचं नियोजन. बंधू आलं जरा नीट खिसा जास्त टाका. काय चाललंय पीटर चिरण मध्ये जायची सुरुवात झाला. तर मित्रांनो शुभ सकाळ कशा मजेत ना आणि मजेत हॉटेलला आता गडबड आहे जरा जाऊन आता हॉटेल पत्ता आवरून लागणार. फास आलाय वाटतं मस्त पाणी मागतो तर मित्रांनो आजचा विशेष असा आहे की आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती रांगोळ्या वगैरे काढायचं चालू आहे येशी बेशी. चहा पण तयार झालाय. बबलू शेटला मिसळचं वाटण काढायला लावलंय आणि आपलं पहिलं गिराईक म्हणजे रामभाऊ गोरके फिक्स आहे रोजचं. सकाळ सकाळ 2-4 कप पहिले दिवशी आपले लागते त्यांना त्याशिवाय काही दिवस जात नाही त्यांचा. चहा घेतले कपात भरून. एक बबलू शेटचा पाहुणा आलता चहा प्यायला आपल्या शिवजयंती निमित्त आलते गावाला पोहोचला. दादा आज लय सकाळी आले गावात आज लय लवकर आले 9:30 नाही हो. त्याच्यात 6-7 भेळ कांदा लिंबू सगळं आपलं कापून घेतलं आता बाहेर कस्टमर पटकेच घेतो लावून. म्हटलं भेळ दिली तर बबलू शेटची मला बी भेळ खायची म्हणलं खा बाबा 2-2 चमच्याने खातोय कुणाला नाही काय नो. मित्रांनो तुम्ही बघू शकता गाडीत तर काय बसायला जागा राहिली नाही पूर्ण गाडी फुल झालेली. भूक लागली होती पण चला बबलू शेट सोबत थोडं मिसळ खाऊ. मिसळ काय म्हणलं तरी नाही घेतली. शिवजयंती निमित्त रक्तदान शिबिर चालू आहे दोन्ही व्यंकनाथमध्ये. सगळ्या युवकांना आवाहन करण्यात येत आहे. ग्रामपंचायत ऑफिसमध्ये चालू आहे रक्तदान.
तर मित्रांनो 5 दिवस झाला आपल्या घरी लाईट नाही. मला काय बघाय टाइमच द्यायचा नाही. घरचं नियोजन हॉटेलचं जरा लय गडबड चालू होईल 5 दिवस. तर आता जरा निवांत झालोय आणि आपले वायरमॅन पण आले कुदंते पाटील. त्यांचं फोन आला की घरी आलोय लवकर ये. लाईट टिपी पैसे तर कोण काही दिसत नाही. घरी आल्यात बघू पुढचं नियोजन पुढे काय. पोल नाही दुसऱ्याच्या पोलवर चढावा. हो चला पटापटा लय गडबड आहे. एक तर हॉटेल उघडे ठेवून आलोय. जमन ना चढायला. लय वेळा गोळ केला मी, मापाच्या बाहेर गोळ केला. ही आपली लाईन आहे. हे पोल आहे. विषय असा झालाय मला वाटलं डीपीला आहे पण ही पोललाच आहे ना. डीपी ॲप करायचा खटका टाकून घातला तुम्ही बघू शकता. टेक्नॉलॉजी करून टाकली. मेन लाईन मेन लाईन आहे. पहिल्या वर्षाला झाड आहेत का चांगले आलं. किती 1 एकर आहे का? वर पाहून येतात चांगले चांगले. हो ज्याचा बांबू आणला होता त्याचा बांबू देऊन टाकू. आता आपलं काम झालंय म्हणजे परत वेळेस बांबू द्यायचं नाही. तशी अडचण ठेवली नाही. आता वायरमनने एकदम परफेक्ट काम केलेलं आहे. मामाश्री मामाश्री बऱ्याच दिवसातून गाठ पडली. बबलू शेट पुढे बघ तू. व्हायचं जायचं एक तर आलो मागून थोड्या वेळाने येतो. आपण आलोय साई समर्थ गॅरेजला. काय झालंय काय नाही. चहा सांगितलं कोणी राधाबाईच्या गडीनं खाल्लं तू गंधाची इथं. मी तनुबाईने काय केलंय सगळे रांगोळी बिंगोळी मज्जाच करून टाकली. चालली मालिका आपण काय बघत नाही.